हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवली आपण झणझणीत अशी बोंबील चटणी. आणि ती बोंबील चटणी कशी बनवायची तर चला मग रेसिपी बघू. इथं मी बोंबील घेतले होते आणि हे बोंबील मी जेव्हा मी मुंबई फिरायला गेलो होतो तेव्हा तिकडूनच घेऊन आली होती मी. आणि बोंबील चटणीसाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी घ्यायचं एक टमाटर, लसण, कांदा आणि कोथिंबीर. नंतर इथं बोंबील अगोदर स्वच्छ करून घ्यायचे, म्हणजेच कट करून घ्यायचे. समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग कट करायचा, म्हणजे काढून टाकायचा. आणि मधला भाग बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. आणि व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रमाणे तसं स्वच्छ करून घ्यायचं बोंबील. आणि नंतर सर्व बोंबील इथं मी कट करून घेतले. असा खराब भाग काढून टाकला, चांगला भाग बाजूला काढून घेतला. नंतर घ्यायचा कांदा, कट करून घेऊया, म्हणजेच बारीक चिरून घ्यायचा. कांदा कट झाला की टमाटर बारीक करून घ्यायचं. अगोदर तर मला वाटायचं की हे सुकेल बोंबील खायचे कसे, पण तुम्ही जर याला अशा पद्धतीने जर चटणी करून खाल्ली ना, खरंच खूप भारी लागतात. आणि ह्या बोंबील चटणीमध्ये मी इथं कैरीचा वापर केला होता. आणि कैरीने तर खरंच खूप भन्नाट ही चटणी झाली होती. नंतर इकडं थोडे बोंबील भाजून घ्यायचे. आणि थोडे लालसर झाले की काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये. आणि त्याच तव्यावर टाकायचं तेल. तवा गरम असल्यामुळे पटकन आता इथं आपला कांदा फ्राय होऊ शकतो. आणि बोंबील भाजल्यानंतर त्याला धुवून घ्यायचं. तेल गरम झाले की कांदा घालायचा आणि कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. कांदा व्यवस्थित फ्राय झाला की लसण घालायचा, ठेचलेला लसण. आणि तो पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. नंतर घालायचं टमाटर बारीक चिरलेलं. आणि नंतर घालायची कैरी बारीक चिरलेली. नंतर इथं लाल तिखट. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे. नंतर 1 चमचा अंबारी मसाला, थोडी हळद घालायची. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परत. आणि नंतर घालायचे इथं बोंबील स्वच्छ धुतलेले. आणि चवीनुसार मीठ घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाणी अजिबात घालायचं काम पडत नाही. आणि छान 10 मिनटं शिजू द्यायचं. आणि 10 मिनटातच आपली ही बोंबील चटणी तर तयार होते. ज्यांना कोणाला बोंबील आवडत नाही ना, त्यांनी अशी चटणी एकदा करून बघा. नक्कीच तुम्हाला बोंबील चटणी ही आवडायला लागेल. आणि तुम्हाला ही बोंबील चटणी कशी वाटली कमेंटमध्ये मला ते पण सांगा. तर चला मग तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा बोंबील चटणी. थँक्यू.